कर्जमाफीच्या संदर्भात तो कॅबिनेटचा एक डिसिजन झाला की त्याच्यामध्ये व्याप्ती जास्त होते आणि शेतकऱ्यांना लाभ मिळतो. तो काय विशेष? नाही, व्याप्ती वगैरे नाही. आपल्याला माहिती आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये खरं तर आपण म्हणसाल राज्याचे मुख्यमंत्री यांनी 30 जून तारीख दिली होती. ही गोष्ट खरी आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथं अधिवेशन चालू होतं आणि पूर्व पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात. त्या पुरवणी मागण्यामध्ये जी कर्जमाफीची रक्कम आहे त्या रकमेत समावेश होता. त्यामुळे त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात त्यानंतर ती पुरवणी मागण्या त्या राज्यपाल महोदयांच्या सहीला जातात आणि राज्यपाल महोदयांची पण आता सही झालेली आहे. आणि दुसरा एक प्रश्न होता की ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन साहेबांशी मॅडमशी बोलल्या आणि त्यांनी आपल्याला परमिशन दिली. तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलै पूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे. कर्ज माफी को लेकर सर क्या कुछ निर्णय कैबिनेट में हुआ है? आप विस्तार से बता दें। कर्ज माफी के निर्णय तो ये लिया गया है कि किसानों को जल्दी से जल्दी मदद मिलनी चाहिए। आपको मालूम है कि राज्य के प्रमुख हमारे देवेंद्र फडणवीस साहब ने बोला था कि 30 जून के पहले हम करेंगे, लेकिन आपको मालूम है अभी जो बजट चल रहा है उसमें पुरवनी डिमांड में आपको मालूम है कि राज्यपाल महोदय की डिमांड नीचे ऊपर के सभागृह नीचे दोनों सभागृह में वो पास होना चाहिए। उसके बाद राज्यपाल महोदय की सिग्नेचर होनी चाहिए। और इसको मैं जो योजना है हम गरीब किसानों के लिए दे रहे हैं। जो बड़े किसान जो इनकम टैक्स भरते उनके लिए नहीं। इससे हमने ये देश के अर्थमंत्री निर्मला सीतारामन से उनकी परमिशन लिए और जो इनकम टैक्स भरने वाले जो किसान है उनकी लिस्ट हमें अभी आई है। इसके बाद हम उसका ये करेंगे, उस करके 30 जुलाई के पहले ये कर्ज माफी हम करेंगे। कितने किसानों की ये कर्ज माफी होगी, कितने किसान इससे लाभान्वित होंगे और कितने आपको मालूम है कि इससे कर्ज माफी से जो किसान है 56 लाख के ऊपर किसानों की संख्या होगी। रकम तो पहले हम बताते, हमारे सीएम साहब ने बोला था कि कर्जमाफी संबंधीचे अत्यंत महत्त्वपूर्ण जे अपडेट आहेत ते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। त्यांच्यावेळी पत्रकार परिषद भरली असता त्यांना कर्जमाफी संबंधीचे निर्णय आहेत त्याबद्दल विचारण्यात आले, तर त्यांनी सांगितले की कर्जमाफीची डेट आहे ती फिक्स झालेली आहे। मंत्रिमंडळाने देखील याचा निर्णय दिलेला आहे। राज्यपालांची शेवटची सही बाकी होती ती फायनल तेही झालेली आहे आणि जे लाभार्थी आहेत जे पात्र आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे। त्यानुसार आता कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे मेसेज आहेत ते सुद्धा येत आहेत। बहुतेक शेतकऱ्यांना जे मोबाईलवरती जे मेसेज आहे ते सुद्धा आलेले असेल। ज्यांना मेसेज आलेले आहे 100% त्यांना जे कर्जमाफीची रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे।